श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे रामचंद्र बाळकृष्ण पाटील आणि माझ्या मिसेसचं नाव आहे वनिता रामचंद्र पाटील. आम्ही दोघेही राहणार उंडाळे. आता सध्या कोयना वसाहतमध्ये राहत आहे. 2012 सालापासून राजेश दादांनी उंडाळेमध्ये आरती चालू केली, तेव्हापासून आम्ही या सेवेमध्ये आलो. मी उंडाळेमध्ये सेवेला जात होतो. नंतर शिक्षणासाठी आम्ही कोयना वसाहतमध्ये इथे राहायला आलो होतो. तिथून आगाशिवच्या केंद्रामध्ये सेवेला येत असतो आम्ही नेहमी. अमावस्या पौर्णिमेला, नंतर महाशिवरात्रीची सेवेला पण येत असतो. गुरुचरित्राची सेवा, नवनाथाच्या सर्व सेवा आम्ही इथे येऊन करत असतो. मी आणि मिस्टर शिक्षक असल्यामुळे ज्यावेळी त्यांना सुट्टी असते तेव्हा ते येतात आणि इतर वेळेला मी, माझी मुलं वगैरे आम्ही सर्वजण इथं सेवेला येत असतो. सुरुवातीला 2012 साली माझं घर होत नव्हतं. ते राजेशदादांच्या सेवेमुळं माझं घर झालं. आणि नंतर काल एवढा भीषण अपघात झाला कोयना वसाहतमध्ये की एक केसभर अंतरातच माझी मुलगी वाचली. आणि तिला पावट्याचे, म्हणजे आम्ही मंडईमध्येच राहतो, आणि तिला पावट्याच्या शेंगा खायच्या होत्या. वरती होतं, ती अचानकच खाली गेली आणि केसभरच अंतर तिकडून कार आली आहे आणि कारनं एवढा भीषण अपघात केला की दुसरी मुलगी माझी तिच्याबरोबर होते की ती म्हटली दीदी आता संपली आपली, म्हणून गेलो तर ती दीदी साईडला उभी होती. ती एक केसभर अंतरातच ती वाचली. अक्षरशः मी रात्रभर झोपली नाही. त्यामुळे मला सेवेला यायला पण वेळ झाला. मिस्टरांना म्हटलं तुम्ही जावा, का तर केसभर अंतरातच माझी मुलगी वाचली. ती कृष्णा कॉलेजमध्ये फार्मसीला आहे. आणि असं एवढा भीषण अपघात झाला की तर ती वाचणारच नाही असं मला वाटत होतं. आणि ती महाशिवरात्रीच्या सेवेला, ती प्रत्येक सेवेला असते, जसं जशी सुट्टी असेल तसं. मग मी काल 10 वाजता राजेशदादांना फोन केला की असं झालंय, तर ते म्हटले तुम्ही उद्या केंद्रामध्ये या म्हणून मला सांगितलं. अक्षरशः मी रात्रभर रडतच म्हणजे झोपलीच नाही मी. काल कोयना वसाहतमध्ये आमची मुलगी भाजी मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी निघाली होती. आणि बरोबर पुढं भाजी मंडईमध्ये ज्या 2-3 बायका विकायला बसल्या होत्या त्या बायकांच्या अंगावर गेली कार. आरतीला येत असते. आगाशिवच्या केंद्रामध्ये गुरुचरित्र, अमावस्याची सेवा, नंतर नवनाथ, महाशिवरात्रीची सेवा, श्रावणातल्या सर्व सेवेला आम्ही येत असतो. मुलगीला जसं फार्मसी करते त्यामुळं तिला जसं वेळ मिळेल तसं ती फार्मसी करते, त्यामुळे जसं तिला वेळ मिळेल तसं ती येत असते. मग ह्या सेवेमुळे तर काल माझी मुलगी वाचली. एक केसभर सुद्धा अंतर नव्हतं. आणि एवढी दुसरी छोटी मुलगी तिच्याबरोबर होती. ती म्हटली आता दीदी आपली नाही वाचली, पण बघतोय तर ती साईडला उभी होती. एवढा जबरदस्त अनुभव होता स्वामींचा. एवढा जबरदस्त काल स्वामींचा अनुभव होता की म्हणजे स्वामी प्रचिती एवढी मोठी आली की जबरदस्तच काल मला स्वामी प्रचिती आलेली. मी ज्या सेवा मी केल्या त्या सेवेमुळेच मला आज हा अनुभव, जबरदस्त अनुभव आला आहे. श्री स्वामी समर्थ.